नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत महत्त्वाची बातमी. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. यामध्ये काही प्रकरणी राष्ट्रीय पेन्शन योजना धारकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ लागू करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या अधीनस्थ राष्ट्रीय पेन्शन योजना NPS अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना नुकतेच युनिफाईड पेन्शन स्कीम ही पर्यायी पेन्शन योजना निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये देखील जुनी पेन्शन योजनाप्रमाणे लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने कर्मचाऱ्यांकडून पुन्हा जुनी पेन्शन योजनांची ओल्ड पेन्शन स्कीम मागणी केली जात आहे. तर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी खालील प्रकरणी जुनी पेन्शन योजनांचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी मिळणार जुनी पेन्शन योजनांचा लाभ. राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या परिवारास जुनी पेन्शन योजना प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार आहे. याकरिता सदर कर्मचाऱ्यांनी सेवा कालावधीत फॉर्म 1 भरणे आवश्यक असेल, जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना जुनी पेन्शन योजनाप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळेल. धन्यवाद.